पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला खरं खरं सांग वर्षा, हे आनंदीने बनवलंय, तुला माहिती आहे आनंदी कुठे येते? अरे आनंदी कशी देईल मला हे? ती तर गावाला आहे ना. ती गावाला नाहीये, ती इथे मुंबईतच आहे. अरे पण तूच तिला गावाला सोडून आलास ना, तूच सोडलंस ना तिला गावाला, मग ती मुंबईत कशी येईल? वर्षा, तुला खरंच माहित नाहीये आनंदी कुठे येते? नाही. हे तुम्हीच घेऊन आला होता ना? हो, मीच घेऊन आले होते. दरवर्षी बाप्पाची ऑर्डर इथेच देत होतात ना तुम्ही, म्हणून. तू सावंतांचा मोठा मुलगा काय रे? हो. नाव काय तुझं? आशिष. हा, दरवर्षी सावंत आमच्याच कडून गणपती घेऊन जायचे. म्हणूनच विचारपूस करायला आलोय. खरं तर दुसरीकडे ऑर्डर देणार होतो. तुला म्हणून सांगते, तुमच्याकडे पहिला गणपती आला ना, तो आमच्याच कडचा होता. तेव्हा तुझा नवरा एवढा एवढा छोटा छोटा होता. काय रे? हो. यावर्षी ऑर्डर द्यायला काही हरकत नाही गावडे काकू, पण 2 वर्षापूर्वी जे झालं ते परत नाही ना होणार. मूर्ती नाही म्हणून ऑर्डरच कॅन्सल कराल? नाही नाही, असं कसं करू आम्ही? ती वेळच वाईट होती, पण यावेळी खात्रीने सांगते तुम्हाला, मूर्ती मिळणारच. ही आमची आनंदी दिवस रात्र मेहनत करते, इथंच राहते, दुसरं काहीच काम करत नाही. हिच्या नवऱ्यानं हिला ते जाऊ दे, पण यावेळेस ही आनंदी गणपतीच्या सगळ्या ऑर्डर पूर्ण करणार आणि तुमची मूर्ती तुम्हाला वेळेवर मिळणार. मी गॅरंटी देते तुम्हाला. मी लिहून ठेवते तुमचं बुकिंग. हो ठीक आहे, लिहून ठेवा, येतो आम्ही. हाय सावंत. हे काय आणि कसं बोलतेस तू? काय म्हणजे काय? वहिनींच्या अडचणींचं भांडवल करून आपल्याला कुठलीही कामं मिळवायची नाहीये, आणि ही गोष्ट सगळ्यांना सांगण्यासारखी आहे का? आणि तुला काय खात्री आहे ग की गणपती असेपर्यंत त्या इथेच असतील? त्यांच्या घरच्यांचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे हे तुला माहित नाहीये, मला माहितीये. पण त्यांना वाटेल तेव्हा त्या इथून जातील. अरे माझी बोलण्याची वेळ चुकली रे. मला असं बोलायचं नव्हतं, पण चुकून तोंडातून गेलं बघ माझ्या. पण काय झालं बोलले तर? मला तिला उगाचच खोटी आशा दाखवायची नाहीये. आणि मला सांग, आज 10 दिवस झाले हिच्या नवऱ्याचा साधा फोन सुद्धा आला नाही. हे बघतोच आहोत ना आपण सगळे. आणि अशा माणसाकडे मी काय हिला परत पाठवणार आहे का? आनंदी बहिणी, आय एम सॉरी. आईचं बोलणं मनावर घेऊ नका. तुमच्यावर असं कुठलंच बंधन नाही की काम संपेपर्यंत तुम्ही इथेच थांबायला हवं. नाही, तुम्हाला जेव्हा वाटेल घरी जावंसं तेव्हा मला सांगा, मी तुम्हाला स्वतः सोडून येईन. नंदू दादा, मी तुम्हाला वचन देते, मी काम अर्धवट नाही सोडणार, काम पूर्ण करणार मी. मग अशी खूपच बोलले ग त्याला. एक काम करते, घरी जाते त्याच्या. आज परत घरी जाणार आहेस? नाही म्हणजे घरापर्यंत जाते, बोलते त्याच्याशी, बघते. रोज तो येतो ना, एक दिवस मी गेले तर काय फरक पडतो? चालेल, सावकाश जा, उद्या भेटू. बाय बाय. रवळ पाडा. दादा, या रिक्षाच्या मागे मागे चला.
डावीकडे वळताय ते डावीकडे या बरं. ही वर्षा चाललीये कुठे? घरचा रस्ता तर नक्कीच नाहीये. याचा अर्थ हिला माहिती आनंदी कुठे आहे ते. कारण आनंदी गावी नाहीये हे कळल्यानंतर ही माझ्या इतकी पॅनिक झालीच नाही. वर्षाच्या मागे मागे गेलो तर नक्कीच आनंदी सापडेल. आनंदी वहिनी, जे झालं त्यासाठी खरंच सॉरी. नंदू दादा, अहो विसरूनही गेले मी ते. आनंदी वहिनी, मला माहिती की तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात. खरं तर आईला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, पण कधी कुठे काय बोलावं तिच्या बोलण्यावरती ताबा राहत नाही कधी कधी. नंदू दादा, त्यांनी मला इथे राहायला जागा दिली, हेच खूप झालं. अहो किती उपकार झाले त्यांचे माझ्यावर. खरं तर त्या खूप काळजी करतात माझी. आणि माझं आणि ह्यांचं भांडण झालंय, ते मला सोडून गेले, ह्याचा अर्थ असा थोडी आहे की आता आमचं नातं संपलंय. पण मावशी जे काही बोलत होत्या ते पण खरंच आहे ना. इतके दिवस झाले मला इथे, एकही फोन नाही केला त्यांनी मला. कदाचित आबांशी त्यांचं बोलणं झालं असेल ना, म्हणून चौकशी करत असतील माझी. पण त्याच्या पुढे काय? कदाचित त्यांच्या मते हे नातं संपलंय. नाही वहिनी, असं नसेल. नसू द्या नंदू दादा, तसं नसूच द्या. मी देवापुढे अशीच प्रार्थना करते की असं काही नसायला हवं. तुम्हाला सांगू, मी त्या दिवशी त्यांच्या ऑफिसला गेले होते ना, आपण बनवलेले मोदक आणि उंदीर द्यायला, त्यावेळी बघितलं मी त्यांना. तसे बरे वाटत होते ते. कदाचित मला जेवढा त्रास होतो ना तेवढा नसेल होत त्यांना. नसेल भेटायचं त्यांना, मला माझ्याशी बोलायचं नसेल कदाचित त्यांना. मी काय करू शकते नंदू दादा? असं असेल तर मी काहीच करू शकत नाही. आणि एवढं मात्र नक्की की माझं त्यांच्यावरचं प्रेम कमी नाही झालंय. हाँ हाँ हाँ, बस 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 बस, इधर ही रोक दो. हाँ भैया, मीटर चालू ही रखना. वर्षा इथे काय करते? हे कोणाचं घर आहे? आनंदी इथे म्हणजे घरापासून इतक्या जवळ आहे? पण कोणाकडे थांबली ती? इथे तर कोणी जवळचा नातेवाईक नाहीये. मग आनंदी इथे? दादा, मी ठीक आहे, उचला फोन. नाही, ते काय झालं? हा, वर्षांचा फोन आहे? नाही, माहिती आहे मला, वर्षाताईंचा आहे ना. अहो उचला ना मग. आणि हो, त्यांच्यासाठी हलवा बनवला होता मी, द्यायचा आहे त्यांना. त्यांना विचारा कुठे भेटू शकतो आपण. उचला, नाहीतर चिडतील त्या. चिडतील? नाहीतर काय. हॅलो. हॅलो नको म्हणूस, बाहेर ये.
कुठे? अरे तुझ्या घराच्या बाहेर. काय काय? हो, मी आलीये इथे तुझ्या घराच्या बाहेर. अगं पण हा मी वहिनींशी जरा महत्वाचं बोलतोय. ते नंतर बोल, तू आधी इथे ये ना. आत्ता घराच्या बाहेर आलीस तू? थोडी वेडी आहेस का ग? म्हणजे कशाला आलीस तू? अरे तू आज आला नाहीस ना ऑफिसला आणायला मला, म्हणून मी आलीये. मी उद्या आलो असतो ना, तू का त्रास घेतलास? अरे रोज तू येतोस, आज मी आले, त्यात काय एवढं? तू आता बोलत नको बसूस, ये ना. आलोच. हा. वहिनी, तुमची नणंद कधी काय करेल काही सांगता येत नाही. का काय झालं? ती आता बाहेर आली. की पाय माझे वर्षाताई आल्यात. हो. अहो बोलवा ना मग आत. आणि हो हलवा बनवलाय मी, द्यायचा होता त्यांना. बोलवा जा. आईला काळजी करू नका, नाही सांगणार. सरप्राईज. सरप्राईज? सरप्राईज असं देत जाऊ नको, जीव जायचा माझा. म्हणजे? नाही म्हणजे अशा सरप्राईजची सवय नाहीये ना मला. अरे दुपारी जरा चिडले ना तुझ्यावर, म्हणून म्हटलं भेटूनच सॉरी म्हणावं. सॉरी नंदू. तू नाही चिडणार तर कोण चिडणार माझ्यावर? म्हणजे ते हा हल्ली आई चिडत नाही ना माझ्यावर, तू एकटीच चिडते म्हणून म्हटलं. पण तुला राग आला का रे? नाही, मला आवडलं. आवडलं? ते हे तुझं ते हा असं येऊन मला सरप्राईज देणं ते खूप आवडलं. नंदू गावडेला भेटायला आली. मी समजतोय आनंदीला. पण तुझी आई रागवणार नाही ना मी इथे अशी अचानक आले तर? नाही, ती का रागवेल? म्हणजे का बोलेल मला ती? मैत्रीण अशी सहज भेटायला येऊ शकते, हो ना? हो. वर्षाताई. हे पाय माझे पिशवीच विसरले. थांबा, आलेच. मला आनंदीचे भास होत आहेत. गाजराचा हलवा आहे खास तुमच्यासाठी. थँक्यू आनंदी. तुला माहितीये गेले काही दिवस ना, गरम आहे, गरम आहे.
मला ना तुझ्या हातचा गाजरचा हलवा खावासा वाटत होता आणि तू केलास. थँक्यू. सावकाश सावकाश. मस्त. नणंद भावजेचं प्रेम खूप दिसतंय एकमेकींवर. नाही म्हणजे तू तिकडे घरी विचार काय केलास आणि वहिनीने इथे गाजर हलवा बनवला सुद्धा. हो मग सध्या या जगात माझ्या जवळचं कोणी असेल तर ती आनंदी आहे. पण ती सध्या माझ्या जवळ राहत नाही, लांब राहते. बरं आनंदी, तुला एक सांगायचं राहिलं. काय? दादा शोधतोय तुला. बबनने सांगितलं होतं मला. बघ म्हणजे आता तुझ्यावर आहे, मी त्याला काही सांगणार नाहीये. त्याला कळलं पाहिजे त्याने तुला किती त्रास दिलाय ते. त्याला होतोय त्रास, होऊ दे. पण मी त्याला अजिबात सांगणार नाही की तू इथेस. तुझी ख्याली खुशाली त्याला सहजासहजी कळताच कामा नये. बाकी काय ते तू ठरव. आणि हो आनंदी, तुझा तो फोन नीट करून घे बाई. मला बोलायचं असतं तुझ्याशी, बोलता पण येत नाही. करून घेते मी चालू. वर्षाताई, घरी सगळे बरे आहेत ना? हो म्हणजे सध्या बरं आहे, पण तू आलीस ना की घरात खूप आनंद येईल. आणि त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहते. बरं चल येते मी. चल नंदू. मी येतो ना रिक्षापर्यंत सोडायला. हे राजा, हे सोना, काय झालं रे बाळा? काय झालं? काय करून बसलो आहे? माझ्या आनंदाने माझं घर, माझं आयुष्य, माझा संसार सांभाळ. मी काय केलं? काहीच नाही केलं त्याच्यासाठी. तिच्या आबांना मी शब्द दिला होता की ती माझी जबाबदारी आहे. कुठे जबाबदारी मी पार पडली? खूप चुकलोय. रमाला गमावून बसलो, आता मी आनंदीला सुद्धा गमावून बसतो की काय, मला असं वाटायला लागलं. ए राजा, नको ना असं करू, रडू नको. अरे भेटेल ना आनंद, भेटेल. कुठे जाणार आहे ती? नाही, कुठेच नाही. मी शोधतोय तिला, ते कुठेच सापडत नाही. ते नाही सापडले तर मी आम्हाला काय उत्तर देऊ? मी कसा वागलो तिच्याशी, मी काय करून बसलो? तिला जर का काही झालं नाही त्यासाठी सर्वस्वी जबाबदार मीच असणार. मी सगळं काही गमावून बसतो. मला आता भीती वाटते. राघवा,
ए राजा नको ना, रडू नको तू रडू नकोस. ठीक आहे बघ, पोर आली, रडू नको, रडू. तुझा सुद्धा दोषी आहे.